तर जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आणि या पराभवासाठी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जबाबदार ठरवलाय। भाजपच्या पराभवात खडसेंचा नेमका रोल काय पाहूया। निश्चित मुक्ताईनगरमध्ये आमचा मोठा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे। खरं म्हणजे मी आधीपासून म्हणत होतो की या ठिकाणी आपण युतीमध्ये जाऊ, महायुतीमध्ये जाऊ, पण ते तसं काही स्थानिक नेत्यांमुळे त्या ठिकाणी जमलेलं नाही। आणि त्यातही खरं म्हणजे आमच्या पराभवाचं कारण म्हणजे एकनाथ खडसे बी असं म्हणेल। भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगरमधील पराभवाचं खापर एकनाथ खडसेंवर फोडलंय। मुक्ताईनगरमध्ये भाजपचा दारुण पराभव झालाय। शिंदे गटानं 18 पैकी 11 जागांवर विजय मिळवून मुक्ताईनगरमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे, पण भाजपला अवघ्या 4 जागांवरच समाधान मानावं लागलंय। त्यामुळे गिरीश महाजनांनी खडसेंवर खापर फोडून पराभवाची सल व्यक्त केली आहे। एक त्याचा परिणाम असतो दहशतीचाही, त्याचा एक परिणाम या निवडणुकीवर झालेला दिसतो। दुसरं कारण असं आहे या ठिकाणी की रक्षाताई भाजपकडून लढवत असताना त्यांना भाजपकडून पूर्ण बळ मिळालं असं चित्र नव्हतं। काही प्रमुख कार्यकर्ते जर सोडले 2-4 तर कोणी बाकीचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट घेऊन नव्हते, सहभागी नव्हते। त्यांनी या ठिकाणी भाजप यावा की नाही यावा या जी आक्रमकता असते ते बऱ्याच जणांमध्ये नव्हती। मुक्ताईनगरमध्ये शरद पवार गटाचा एकही उमेदवार मैदानात नव्हता, पण एकनाथ खडसे भाजपच्या प्रचारासाठी मैदानात होते। मुक्ताईनगर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीनं उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला। खडसेंनी मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार सक्षम नसल्याचं म्हटलं होतं। यामुळे खडसेंनी अप्रत्यक्षरित्या भाजपला आणि रक्षक खडसेंना मदत केल्याची चर्चा रंगली। राष्ट्रवादीच्या माघारीमुळे मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिंदे गट आमने सामने होते। भाजपकडनं रक्षक खडसे गट आणि शिंदेंकडनं चंद्रकांत पाटलांचा गट रिंगणात उतरला। राष्ट्रवादीचा उमेदवार मैदानात नसल्यामुळे खडसे निवडणुकीपासून दूर राहणार होते। मात्र चंद्रकांत पाटलांनी खडसे कुटुंबावर हल्लाबोल केला। कुटुंबावर बोट ठेवल्यामुळे खडसे निवडणुकीच्या प्रचारात उतरले। एकनाथ खडसेंच्या याच भूमिकेमुळे भाजपला फटका बसला। खडसेंनी परिवाराची लढाई म्हणत भाजपसाठी प्रचार केला, पण भाजपच्या मतदारांना ही बाब फारशी पटलेली दिसत नाही। म्हणून मतदारांनी भाजपला साथ देण्यापेक्षा शिंदे गटाच्या चंद्रकांत पाटलांना साथ देणं अधिक पसंत केलंय। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।